नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही अतिशय लक्षवेधी ठरली आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सतीश तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचा मुलगा सत्यजित तांबे अपक्ष म्हणून रिंगणात उतरला. सत्यजित तांबे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून त्यांच्या समोर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचं आव्हान आहे. तर अखेरच्या क्षणापर्यंत नागपुरात मवियाच्या उमेदवारीबाबत घोळ सुरू असल्यानं नागपूरची निवडणूक सुद्धा लक्षवेधी ठरली आहे. नागपुरात मवियाकडून सुधाकर आडबोले, भाजप पुरस्कृत नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार यांच्यात लढत होणार आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि अपक्ष प्रदीप साळुंखे अशी तिरंगी लढत होणार आहे. तर अमरावती भाजपचे डॉक्टर रणजित पाटील, मवियाचे धीरज लिंगाडे आणि वंचितचे अनिल अमलकार यांच्यामध्ये चुरस असणार आहे. तर इकडे कोकण मतदारसंघात मवियाचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. उद्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचं मतदान होणार आहे. प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी तयार झालंय. मतदान साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या केंद्रावर पोहोचलेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. उद्या औरंगाबाद विभागाच्या शिक्षक मतदारसंघातले मतदान होणार आहे आणि मराठवाडा पातळीवर प्रशासन सज्ज आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं प्रशासन सुद्धा सज्ज आहे. आज ज्या पद्धतीने एक दिवस आधी निवडणूक साहित्य सगळं कर्मचाऱ्यांच्या हाती देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीतच आपण बघतोय की आज पूर्ण साहित्य ताब्यात घेऊन आज संध्याकाळी मतदान केंद्रावर जाऊन ते सगळं इस्टॅब्लिश करणे, तयार यंत्रणा ठेवणं ही कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. त्यामुळे आता ही सगळी यंत्रणा घेऊन कर्मचारी आपापली लिस्ट तपासून बघतायत की सगळ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत की नाही. आपण बघतोय ही मतपेटी आहे किंवा इतर साहित्य या ठिकाणी कर्मचारी मोजून लावून घेत आहेत. दुसरी महत्त्वाची आपण बघतो मतदान पत्रिका सुद्धा या ठिकाणी आहे. कारण आपल्याला माहीत आहे हे ठप्पा मारून हे मतदान होतं. पसंती क्रमांकाचं मतदान असल्यानं इलेक्ट्रोलवर नसतं तर हे मतपत्रिकेवर ते ठप्पा मारून मतदान केलं जातं. एकंदरीतच प्रशासन तयार आहे, सगळ्या गोष्टी सज्ज आहेत. मात्र आता नेमकं मतदान किती टक्के होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. काही शिक्षित मतदार आहे तो जास्तीत जास्त येऊन मतदान करेल ही आपली अपेक्षा असते. ती अपेक्षा किती पूर्ण होते बघू. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबेंसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता आपली यंत्रणा कामाला लावली आहे, फिल्डिंग लावली आहे. भाजपनं सत्यजित तांबेंना पाठिंबा जाहीर केलेला अजून नाही. मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची परवानगी दिली गेली. त्यानंतर खासदार सुजय विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंचं स्टेटस ठेवून विजयी करण्याचं आवाहन केलं. मामा बोलेना, विखेंशिवाय चालेना. तांबेंसाठी विखेंची यंत्रणा. तांबेंचा विजय स्टेटसचा प्रश्न. जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांचे कार्यकर्ते सत्यजित तांबेंच्या विजयासाठी कामाला लावले. तर खासदार सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना विजयी करण्याचे स्टेटस ठेवलेत. राजकारणात सत्यजित तांबेंना संधीची गरज असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं आणि आता होत असलेली पाठराखण पाहता बाळासाहेब थोरातांऐवजी विखे पाटीलच मामाची भूमिका बजावताना दिसतायत. आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो कार्यकर्त्यांच्या स्तरावर तो निर्णय झालेला आहे. निर्णय घेण्याचा कसं आहे, तो तरुण आहे, उत्कर्ष आहे, तर त्याला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही तो एक आमच्या स्तरावर तो कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि ती मला वाटतं त्याला मतदान करण्याचं आव्हान लोकांनी आता करायला सुरुवात केलेली आहे. अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यातील पदवीधर या निवडणुकीत मतदान करणार आहेत. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची परवानगी दिल्यानंतर विखे पाटलांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी
उभं राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे अनेक दशकांपासून काँग्रेससाठी तांबे आणि थोरात कुटुंबानं जीवाचं रान केलं. मात्र पदवीधरसाठी तांबेंना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे सत्यजित तांबेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी 13-14 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध या पाचही जिल्ह्यातील लोकांशी जमवलेला आहे, तो ऋणानुबंध असाच पुढे घेऊन जाण्यासाठी लोक निश्चितपणे माझ्या पाठीशी उभे राहतील. की आमच्या परिवाराने सातत्याने सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचे संबंध आम्ही कायम ठेवले होते. आपण जर पाहिलं तर पाचही जिल्ह्यामध्ये सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते माझ्या पाठीशी ठामपणाने उभे आहेत. सत्यजित तांबेंनी 2000 मध्ये विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात एंट्री केली. 2007 ते 2017 पर्यंत सत्यजित तांबे अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 2014 मध्ये नगर शहरातून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना सत्यजित तांबेंनी राज्यभर पक्षाच्या बळकटीसाठी काम केलं. आता खूप राजकारण झालं सगळ्या परिवारावर, त्याच्यावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच. परंतु आता सध्या 30 तारखेच्या या निवडणुकीचं सगळ्या आणि विशेष करून युवकांना माझं आव्हान आहे की एक युवक प्रतिनिधी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मिळतोय, तर त्यांनी अजून ताकदीने आता उतरून या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा असं मी आवाहन करतो. राजकारणातील 2 महारथी असलेले विखे आणि थोरात यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं आहे. तर दुसरीकडे विखे पाटील बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभे राहिल्यानं जिल्ह्याचं राजकारणही बदलणार हे स्पष्ट झालंय. आता हे बदललेलं राजकारण कुणाचा स्टेटस वाढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. अमरावती पदवीधरसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केलाय. अमरावती पदवीधर निवडणुकीतील 23 पैकी अनेक उमेदवार संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच 9 ते 10 उमेदवार भाजपसाठी काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा राणांनी केलाय. जेवढे उमेदवार उभे आहे त्याच्यातले अनेक उमेदवार माझ्या संपर्कामध्ये. 9-10 उमेदवार तर मला असं दिसलं की ते यांचंच काम करत आहे. म्हणजे काँग्रेसचे नेतेसुद्धा यांचं काम करत आहे, उद्धव ठाकरेचे सेनातले पण काम करत आहे, NCPचे लोक काम करत आहे. अशा परिस्थिती मला वाटते की आज फक्त रेकॉर्ड ब्रेक जर महाराष्ट्रामध्ये कोणी विजय होईल ते रणजित पाटीलच होणार आहे. अशा प्रकारचा एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलबाला आहे आणि अमरावतीमधून प्रचंड बहुमत त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि निवडणूक रिझल्ट आल्यानंतर जे जे उमेदवार उभे आहे 9-10चं तर मी धन्यवाद देतो की ते सगळे प्रचार सोडून यांचाच प्रचार करत आहे. आणि काँग्रेसचा उमेदवारसुद्धा तुम्हाला भाजपमध्ये दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबादमध्ये संत समागम सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. 56वा सत्संग सोहळा महाराष्ट्राच्या भूमीत होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान समाजाला सेवा देण्याची भावना आणि सेवेनं काम करणं महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे सरकार सुद्धा सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करत असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. एवं पूज्य राजपिताजींचा आशीर्वाद प्राप्त करत आहेत. ये मिशन के सेवादार निष्काम भाव से सेवा करते हैं, कुछ मिलेगा ये भावना उनके दिल में नहीं रहती है. देने की भावना रहती है, योगदान देने का काम. ये सब हमारे भावक जो है ये सेवादार पूरी उनका हर समय कोई भी आपदा आती है तो योगदान हमेशा दिखाई पड़ता है. यह भी अपने आप में बड़ी बात है. और हम लोग भी ऐसे ही हमारी सरकार में लोगों के लिए जितना भी अच्छा निर्णय लेना है वो लेने की कोशिश करते हैं. च्या वतीनं मुख्यमंत्र्यांना जिजाऊ बंधन संकल्पनेविषयी माहिती देण्यात आली. महिला आघाडीच्या वतीनं 1 लाख पुरुषांना जिजाऊ बंधन बांधून भाऊ बहिणीचा सलोखा कायम
दाखवण्याची संकल्पना राबवण्यात येणार आहे. मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला. तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रात या मोर्चाचा समारोप झाला. लव जिहाद ही एक चेतावणी आहे. स्वतःला हिंदुत्व म्हणणारे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन त्यांनी जी परिस्थिती पैदा केली त्यामुळे हा आक्रोश आहे. आज फक्त आक्रोश व्यक्त होत आहे, लागून झालं नाही थांबलं. ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय. मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे आणि मुंबईकरांच्या हिंदू समाजाच्या भावना आहेत. जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाजच रस्त्यावर उतरलेला आहे. हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये. यामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आलेले. काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा. काही हिंदू समाजातील मुलींना फूस लावून, प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय. हे चालणार नाही. हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा. मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारमधील शहाण्यांना महिला मंत्री नको अशी खरमरीत टीका अजित पवारांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटलं आपणच राज्याला पुरून उरू, मात्र असं होत नसतं अशा शब्दात अजित पवारांनी शिंदे फडणवीसांना टोला हाणलाय. आजच्या सरकारमध्ये काय 50% महिला भगिनी तुम्ही आहेत. या शाळांना एकाला देखील महिला मंत्री करावं असं वाटत नाही ही या सरकारची शोकांतिका आहे. 6 महिने झाले मत पाहिजे असतं तेव्हा ताई बाई अक्का मला शिका, आता शिका नाही आता बटन दाबा. तेव्हा कसं ताई माई अक्का कळतंय. आणि आता 6 महिने तुम्हाला महिला मिळत नाही तिथं. कर्तव्यकार महिला नाही आहेत. पहिले तर हे दोघच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले, एकाला घेतलं नाही. त्यांना वाटलं आपण दोघच त्याच्या राज्याला पुरून उडू. परंतु कुणी एकटं दोघटं पुरून उडत नाही बाबांनो. जेवढी जास्तीत जास्त संख्या असते तेवढं चांगल्या प्रकारे काम करता येतं. अनेक जाती धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेता येतं. ही आपली संस्कृती आहे. वळत पुढच्या बातमीकडे. अमरावतीच्या मोर्शीचे आमदार बच्चू कडू हे नेहमी या ना त्या कारणानं चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी अमरावतीतल्या एका विकास कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना नाला खोलीकरणात तफावत आढळून आली. यावेळी त्यांनी अभियंत्याला चांगलंच धारेवर धरलं. काय झालं ना इंजिनियरला दोषी ठरवलं. 18 आहे ना? अहो 18 आहे. एवढी उंच भिंत घ्यायला तुम्ही मूर्ख लोक आहे. तुम्ही इंजिनियर नाहीच आहे. हे भिंत अर्धी पाहिजे होती. तुम्ही मॅट इंजिनियर आहे, काही गरज नाही आहे. तुम्ही चला ब्रावा 3 काय डिझाईन ठेकेदाराला पैसे वाचले पाहिजे. काँग्रेसच्या कामात जास्त करता तुम्ही, नाही तर काय गरज आहे एवढी उंच भिंत घ्यायची. मूर्खपणा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण नाईक यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भरणी कुडाळच्या सरपंचांना एसीबी अर्थात लाचलुचपत विभागानं नोटीस बजावली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात कुडाळ तालुक्यातल्या भरणी गावच्या सरपंचांना ही नोटीस बजावण्यात आली.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेलूमध्ये चक्क ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पैशांची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदं विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सरपंच पद 14.5 लाखात, उपसरपंच पद 4 लाखात विकलं गेलंय, तर सदस्यासाठी 70,000पासून 2 लाखांपर्यंतची बोली लागल्याचं कळतंय. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलून ग्रामपंचायत पदाचा हा लिलाव करण्यात आला. सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव करण्यात आला. ग्रामपंचायत लिलावाचा हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीनं मात्र या लिलावाचा इन्कार केलाय. पण लोकशाहीची ही थट्टा आहे. लोकशाहीला विकण्याचं काम या गावातल्या लोकांनी केलंय असंच म्हणावं लागेल. 75,000 रुपये म्हणजे त्यानं ओपन लागला शोभा मधुकर चौधरी 1,25,000 रुपये. आम्ही लोकशाही पद्धतीने फॉर्म भरून फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर आमच्या विरोधात 2 फॉर्म पडले, पण ते फॉर्म आता त्यांनी वापस घेतले. आमच्या गावात मागच्या 20 वर्षात एकाच वेळेस निवडणूक लागून झाले, सरपंच झालेले नाही, तर मागचे 15 वर्ष पण बिनविरोधच झालेले आमचे, आणि ह्याही वर्षी त्याचप्रमाणे बिनविरोध झाले. सर, मी एक सर्वसाधारण माणूस आहे. माझ्याकडे 3.5-4 एकर जमीन आहे. मी काय मदत करणार? सरपंच व्हायचं होतं गावाचा विकास करण्यासाठी, पण आमच्या काही गावकऱ्यांनी दबाव आणला, पैसे भरून सरपंच झाले. त्याच्यामुळं मग मला माघार घ्यावा लागला फॉर्म. मी फॉर्म भरला होता गावाचा काही विकास करण्यासाठी किंवा गोरगरिबांना काही मदत करण्यासाठी. त्याच्यामुळं मी फॉर्म भरला होता, पण मग पैशावाल्यांनी पैसे भरून सनी मी माझा फॉर्म माघार घेतला. पैसेवाले सरपंच झाले? हो, सरपंच झाले पैशावाले. नवी दिल्लीतल्या विजय चौकामध्ये बीटिंग द रिट्रीटचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पंढरपूर मंदिरातही आता शिर्डी आणि तिरुपतीच्या धर्तीवर भाविकांना 2 वेळा प्रसाद मिळणार आहे. दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत भाविकांना विठ्ठलाचा प्रसाद मिळेल. रात्रीच्या प्रसादामध्ये सारभात, खिचडी, ताकभात अशा अन्नपदार्थांचा समावेश असेल. यापूर्वी फक्त दुपारी 12 ते 2 या वेळेत प्रसाद मिळत होता. याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.